सामन्याला सुरुवात होतीये. पहिला बॉल इथे पडेल. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आपण आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना इथे पाहत आहोत, जिथे या सामन्यामध्ये लक्ष ठेवण्यात आलंय ते अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 44चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल, गोलंदाज प्रितेशचा हा चेंडू ऑन साइडला स्लॉक स्वीप इथे करण्यामध्ये यशस्वी राहिला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. पार्थ चंदन आणि त्याच्या साथीला जितेश राऊतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 44चा पाठलाग करायचा आहे. 12 बॉल आणि 33 धावांची वादळी खेळी. मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूने एक झंझावाती खेळ साकारला होता तो पार्थला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेगाने गोलंदाजी करत असताना एक लांब वरचा रनअप आहे गोलंदाज प्रितेशचा. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर इथे दिशाहीन राहिला आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन येत असताना काळुंद्रे टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते. जय मल्हार काळुंद्रे टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहत आहोत. फार स्ट्रायकिंग वरती आहे आणि मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये पाहायला मिळालेले आहे. पुढचा बॉल यावेळेला वेगाने टाकला. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येणार. यातील मात्र शंका नाही. वेस्ट साइड जास्त होती. नो बॉल आणि नो बॉल वरती येणाऱ्या ही धाव आहे ती एकंदरीत 2 धावा इथे प्राप्त झाल्यात. एखादा गोलंदाज जर का आपण पाहिलं ना की 38 वर्तुळाच्या बाहेरून सीमारेषेच्या लगतहून धावत जातो आणि अतिरिक्त धावा इथे हाताळतोय तर ह्या चुका आहेत. या स्वतःलाही भुर्दंड बसेल. अगदी त्याच वेळेला अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करणार आहात. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. नो बॉल अर्थात नो बॉल नंतर फ्री हिटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना प्रितेश. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शफलिंग क्रॉस झाले होते. ऑन साइडला जागा बनवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूच्या वेगाने इथे बीट केलंय फलंदाजाला. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या यष्टीच्या बाहेर आले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूने थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल आला. धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या जिथे आपण 4 पाहतोय. 44चा पाठलाग करायचा आहे. 40 अजूनही बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. पुढचा बॉल प्रितेश पुन्हा एकदा सज्ज होईल. जितेश ऑन स्ट्राईक. स्लॉक स्वीप केलाय. गॅप मध्ये अलॉंग विथ द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर आत येतोय. इथे चौकार. चला सिद्धार्थ जीवदानी बामणडोंगरे टीमचे कर्णधार आणि संपूर्ण खेळाडू आपण उपस्थित राहा. कारण यापुढील सामना केवळ 4 षटकांचा असेल. त्यापुढील सामने हे 3-3 षटकांचे पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल ऑन साइडला इथे खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एकेरी धाव येत असताना इथे पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. त्याच वेळेला आपण लक्षवेधी आता क्वालिफाय झालेला पहिल्या दिवसाचा संघ अर्थातच जांभूळपाडा, त्याच वेळेला खारकोपर, ट्रॉम्बे टीम आणि कामोठे या संघांचाही लक्षवेधी आहेत की आपणही त्वरित उपस्थित व्हा. पुढचा बॉल लोअर फुलटोज आहे. डाऊन द ग्राउंड खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. केवळ एक सिंगल. आकाशला आपण पाहिलं केवळ एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 10 धावा धावफलकावरती आहेत. 44चा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावर. अर्थात संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. एक सावध सुरुवात केली. आक्रमकता धारण केलेली नाहीये. प्रितेशच्या अगेन्स्ट कोणती जोखीम घ्यायची नाही. संघाला अडचणीमध्ये घेऊन जायचं नाही याकडे कल पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटला बॉल मोठा आतमधली कडा घेतली होती परंतु यष्टिरक्षकाची एक मोठी अपील देखील पाहायला मिळाली. एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या ते 11. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 44चा पाठलाग. जी धावगती हवी होती ती ते प्राप्त केली आहे बोनखोडे टीमने. या ऐकू एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत.
विकेट राखून ठेवल्यात पहिल्या षटकामध्ये. हलगर्जीपणा दाखवला नाही, मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न जास्तीचे केले नाहीत. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, ज्याच्याकडे विकेट कमी असतात त्याच्याकडे जोखीम खेळण्याची क्षमता कमी असते. या सामन्यामध्ये विकेट अबाधित राखल्यात, मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निश्चित होतील. संघाची धावसंख्या धावलकावरती 11 आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आकाश गिरीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. आकाश गिरी देखील वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. चेंडू काही वेळेला वळवतो, किंबहुना त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू पाहायला मिळालेत आणि सारासार प्रयत्न इथे त्याचे नेहमीच पाहायला मिळतात. पहिला बॉल चांगल्या धाटणीचा हाताला, जिथे एक सिंगल आली आहे. 12 धावा धावलकावरती आहेत. पहिल्याच षटकामध्ये जी धावगती हवी होती ती प्राप्त झाली आहे, परंतु पार्थ कसा विचार करतोय तो, पुढचे बॉल कशा धाटणीचे त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतील ही चर्चा होईल. सरळ बॅटने केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मागील मॅचचा हिरो या सामन्यामध्ये राहिलाय तो 0 बाद. एक चांगला झेल जो मात्र बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाला. पहिला फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. पहिला धक्का दिला, पहिला हादरा दिला, पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. आकाश गिरीची गोलंदाजी चांगल्या दर्जाची आहे. अचूकतेने तो गोलंदाजी करत असताना इथे विकेट प्राप्त केली आहे त्याने. एलिव्हेशन मिळालं नाही स्ट्रोकवरती. हा बॉल देखील भरधाव वेगाने, प्रचंड वेगाने चेंडू इथे हाताळला आहे. परिपक्वता गोलंदाजी मधील पाहना नाना रूपे आहेत या गोलंदाजाची. कारण काही वेळेला तो वेगाने गोलंदाजी करतो, काही वेळेला कमी गतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहिल्या तर केवळ 12 आहेत. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणखीन एक चेंडू तो वेगाने इथे पाहायला मिळतोय, तो अर्थातच डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे, अर्थात एकंदरीत 3 बॉल हे निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळाल्यात. रन्स आलेल्या नाही आहेत. विकेट्स गमावल्यानंतर इथे डॉमिनेट करणारी गोलंदाजी विघ्नेश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जो स्ट्रायकर एंडवरती आहे. आणखीन एक हाफ ट्रॅकर, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. फलंदाजाला अगदी धुंडो रे साजना सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. रणनीतीबद्ध कामकाज, एक प्री प्लॅन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीतला कस इथे पणाला लावत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय. पुढचा बॉल, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. या षटकामध्ये अद्याप आपण एकंदरीत पाहिलं, अर्थात हे षटक आकाश गिरीचं या स्पर्धेच्या माध्यमातून निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा आकाश गिरीने केलाय. एक धाव त्याच्या षटकामध्ये आली, ती होती लेग बाईज. ती गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये गणली जात नाही. अर्थात आकाश गिरीचं मेडन ओव्हर या स्पर्धेतलं पाहायला मिळालं. जात नाही. 22 अथवा लेग बाईज, अर्थात धाव येत असताना पाहायला मिळाली. ती 12 धावा धावलकावरती आहेत. 12 ऑन दी बोर्ड.
गोलंदाजी मार्क वरती कल्पेश घरत दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. कल्पेश घरत गोलंदाजी मार्क वरती आलाय परत. तो कशा रीतीची गोलंदाजी करतो ना हे पाहणं अत्यंत आवश्यक असेल. स्ट्राईक वरती बॅटर आहे जितेश. हा बॉल उजव्या बाहेर येथे गोलंदाजाला दंडित करण्यात आला. अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली आहे षटकाची. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. यस अंपायर DRS कॉल. गोलंदाजाची शैली चेक करण्यासाठी इथे DRS चा कॉल करण्यात आला. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. स्वतः आयोजक तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चक गोलंदाजी आहे की नाही याची शैली इथे चेक करण्यात येईल. स्कोर कार्ड वरती धावा आपण जिथे पाहतो 13 ऑन दी बोर्ड आहेत. गोलंदाजाच्या शैलीवरती अपशेक घेण्यात आला आहे. कल्पेश गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यस नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरच्या माहितीसाठी की इथून पाहिलं जाईल. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल त्याने टिपलाय जेल. फलंदाज आणखीन एक धक्का बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना परशुराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जितेश आणि प्रितेश बाद झाले. पार्थ बाद झालेत आणि जितेश देखील बाद होत असताना आपण पाहायला मिळालेत. विघ्नेश आणि मैदानाच्या आतमध्ये परशुरामला पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. अर्थात 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. 44चा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगती पथावरती. कल्पेशची गोलंदाजी वरती अपशेक घेण्यात आला परंतु त्याने अद्याप चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळतोय. आयोजकांकडे याची सूचना देण्यात आली आहे पंचांच्या माध्यमातून. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. फलंदाजांच्या बॅटला बॉल ब्रश होऊ दिलेलाच नाही आहे. प्रसंगावधान चांगलं दाखवलं. वारंवार चेंडू उजव्या सीच्या बाहेर टाकले जातात. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड इथे खेळण्यात आलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. स्ट्रेट बॅटने केलेला हा स्ट्रोक इथे आपण पाहिला. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना केवळ 14 आहेत. 44चा पाठलाग करत असताना विजयासाठी लक्ष अजूनही आपण पाहिलं तर 30 धावा इथून अजूनही बनवायचे आहेत. 8 बॉलचा खेळ शेष. 8 चेंडू आणि 30 धावा. कमी गतीने टाकला. डबल माइंडेड होता फलंदाज. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. विघ्नेश पाटील मागील 5 बॉल त्याने फेस केलेत. 5 बॉल मध्ये एकही चेंडू त्याच्या बॅटला लागलेला नाहीये. एकही धाव त्याने अद्याप बनवलेली नाहीये. 44चा पाठलाग करत असताना 7 बॉल आणि तिची गरज. खोला टाकला. डाऊन द ग्राउंड खेळला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येईल. केवळ एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 बॉल आणि 29ची आवश्यकता बोनखोडे टीमला हा सामना जिंकण्यासाठी.
चला लक्ष वेधेल मी सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरे टीमचे कॅप्टन्स आहे अर्थात कल्पेश या आपण टॉस करण्यात येईल लगेचच पुढच्या मॅचचा टॉस होईल या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर लगेच टॉस करण्यात येईल आणि त्या पुढील 4 संघांचे लक्ष वेधूयात जांभूळपाडा खारकोपर ट्रॉम्बे आणि कामोठे पहिला बॉल लोअर फुलटोजा ऑन साइडला केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी केवळ एक सिंगल येईल 5 चेंडूने 28 ची आवश्यकता गोलंदाजी मार्कवरती प्रवीण घरातला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना शेवटच्या षटकाच्या दरम्यान पुढचा चेंडू बॅटची लिडिंग एज चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटलाय खऱ्या अर्थानं आयोजक ही बाब म्हणत असतील की झेल निसटला ही बाब पथ्यावरती पडेल कारण नवीन बॅटर येईल तितका वेळ जाईल त्यापेक्षा जास्तीचा चेंडू निर्धाव आलेला पत्करेल स्विच ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर ग्लोरियस स्ट्रोक चौकार थँक्यू 20 ऑन धावा धावल का बरं या 44चा पाठलाग करायचा होता मागील मॅच मध्ये ज्या संघाने 54 धावा 4 षटकामध्ये बनवल्या आणि एकट्या पारच्या बॅटमधून 33 धावा आल्या तो खेळ तो इम्पॅक्ट या सामन्यामध्ये पाडता आला नाही यावेळेचा चेंडू देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय प्रवीणकडे हा क्लास आपण सातत्याने पाहिला डेथ ओव्हर मध्ये तो गोलंदाजीसाठी येतो अनेक वेळेला संघाला कमी धावसंख्येमध्ये संघाला विजेते पद देखील त्याने मिळवून दिले हेच प्रयत्न पुन्हा एकदा वळवला चेंडू मधल्या विकेटवरती टाकून बाहेरच्या दिशेने काढण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय डॉट बॉल आलाय संघाची धावसंख्या धावलकावरती आहे ती एकंदरीत 1:45 झाल्यात यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज बाद टीमचा कॅप्टन या टॉस साठी चला लवकरात लवकर या कल्पेश कॅप्टन या आपण टॉस करतो आहोत या नेक्स्ट मॅचचा टॉस प्रथमतः करण्यात येईल आणि तद